हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 साठी पेपर 2 इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. जसं की काही मुलांची एक्झाम चांगले गेले नसतील आणि त्यांना एक्झामचं प्रिपरेशन सुरुवातीपासून करायचं असेल किंवा जे न्यू स्टुडंट्स असतील त्यांना प्रिपरेशन आतापासून स्टार्ट करायचं असेल तर आपण प्रिपरेशन सुरुवात केलेली आहे पेपर 2 इकॉनॉमिक्ससाठी. आणि आता आपण मायक्रो इकॉनॉमिक्स थ्रू MCQ स्टार्ट करणार आहोत, जेणेकरून MCQ कसे येतात मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये, कसे प्रश्न विचारले जातात मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये ते आपल्याला समजेल. ठीक आहे, सो लेट स्टार्ट विथ द सेशन. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करतायत त्यांच्यासाठी MS सेट एक्झाम 2025 साठी पेपर 1 साठी एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत. फुल कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स अँड PYQs. या पूर्ण पॅकेजचा म्हणजे फुल कोर्सचा इफेक्ट नक्कीच तुमच्या येणाऱ्या एक्झाम मध्ये मॅक्झिमम स्कोर करण्यासाठी दिसणार आहे. तसेच पेपर 2 साठी देखील येणाऱ्या एक्झाम साठी फुल कोर्स आहे. संपूर्ण अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स, PYQs आणि पेपर 1 फुल कोर्स असा पेपर 2 च्या फुल कोर्सचा पॅटर्न असणार आहे. दिलेली सब्जेक्ट लिस्ट आहे. या सब्जेक्ट लिस्ट वाईज तुम्ही तुमचा सब्जेक्ट जो असेल तो निवडू शकता. या कोर्सला जॉईन करण्यासाठी फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता किंवा प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ऍप डाउनलोड करा आणि लगेचच कोर्सला जॉईन व्हा. पेपर 2 ची फीस आहे 12,000 रुपये आणि त्याच्यावरती डिस्काउंट अवेलेबल आहे. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होणार आहे 10,000 रुपीज. पेपर 1 साठी जी फीस आहे ती आहे 3,500 रुपये. डिस्काउंट करून त्याची देखील प्राइस कमी करून तुम्हाला ऍडमिशन घेता येईल. सो लेट स्टार्ट विथ द सेशन. सुरू करायच्या सेशनला आजचा पहिला प्रश्न आहे, व्हॉट डू यू मीन बाय द सप्लाय ऑफ गुड्स. ओके, मराठीमध्ये म्हणतात मालाचा पुरवठा किंवा वस्तूचा पुरवठा म्हणजे काय हे सांगायचं आहे आपल्याला. मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये डिमांड सप्लाय याविषयी भरपूर अभ्यास करायचा आहे. त्यापैकी हा पहिला प्रश्न आहे, व्हॉट डू यू मीन बाय सप्लाय ऑफ गुड्स. मालाचा पुरवठा म्हणजे काय. तर ऑप्शन्स वाचूया. स्टॉक्स अवेलेबल फॉर सेल, जो साठा विक्रीसाठी उपलब्ध आहे त्याला आपण सप्लाय ऑफ गुड्स म्हणतो. टोटल स्टॉक्स इन वेअरहाऊस, गोदामातील एकूण साठा म्हणजे गुड्स, सप्लाय ऑफ गुड्स. द ऍक्च्युअल प्रोडक्शन ऑफ द गुड्स, मालाचे प्रत्यक्ष उत्पादन म्हणजे पुरवठा. आणि डी ऑप्शन आहे, क्वांटिटी ऑफ द गुड्स ऑफर्ड फॉर द सेल ॲट द पर्टिक्युलर प्राइस पर युनिट ऑफ टाइम, प्रति युनिट विशिष्ट किमतीला वस्तू विक्रीसाठी ऑफर केलेल्या वस्तूंचे प्रमाण होय. तर दिलेल्या ऑप्शन्स पैकी करेक्ट ऑप्शन कोणता आहे. ऑप्शन डी इथे करेक्ट आहे, कारण बरोबर आहे. इथे आपल्याला स्टॉक अवेलेबल आहे, वेअर हाऊस मध्ये असलेला स्टॉक आहे, ऍक्च्युअल प्रोडक्शन आहे, हे आपल्याला सप्लाय ऑफ गुड्सचे करेक्ट आन्सर वाटू शकतात. पण करेक्ट सप्लाय ऑफ गुड्सचा एक्सप्लेनेशन आपल्याला ऑप्शन डी मध्ये मिळत आहे. म्हणून इथे करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे डी. ओके, प्रति युनिट म्हणजे प्रत्येक युनिटला विशिष्ट किमतीला विक्रीसाठी ऑफर केलेल्या वस्तूंचे प्रमाण म्हणजे काय आहे, पुरवठा आहे. तर इथे आपली पुरवठाची संकल्पना क्लिअर झालेली आहे. ओके, वस्तूंच्या पुरवठ्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. आता पुरवठ्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश होतो. कराराद्वारे मालाच्या मालकीचे हस्तांतरण. ओके, कुठल्याही मालाचं कराराद्वारे मालकीचं हस्तांतरण होत असतं पुरवठ्यामध्ये. लिलाव करता किंवा एजंटने स्वतःच्या नावाने परंतु दुसऱ्या व्यक्तीच्या सूचनेनुसार कमिशनच्या आधारावर जंगम वस्तूंची विक्री केलेली असते. तर या गोष्टी आपल्याला बाजारामध्ये, मार्केटमध्ये बघायला मिळतात. त्यामुळे पुरवठा म्हणजे काय हे आपल्याला त्या मागच्या MCQ वरून समजलं. तर आणि पुरवठ्यामध्ये आणखीन कुठल्या गोष्टींचा समावेश असतो, तर या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो. तर मराठीमध्ये देखील हे बघूया. हीच माहिती तुम्हाला इंग्लिशमध्ये देखील दिलेली आहे, कारण तुम्हाला समजण्यात यावं की इंग्लिश वाल्यांना की काय आहे इंग्लिशमध्ये. अ सप्लाय ऑफ गुड्स include the following: the transfer of ownership of goods by agreement, the sale of movable goods on a commission basis by an auctioneer or an agent acting in his or own name but on the instruction of the another person. ओके, सेम मिनिंग आहे. ओके, पुढचा प्रश्न बघतो आहोत आपण सेकंड नंबरचा. What do you mean by under conditions of a perfect competition in the product of market. मराठीमध्ये याचा मीनिंग काय आहे. उत्पादन बाजारपेठेतील परिपूर्ण स्पर्धेच्या परिस्थितीत म्हणजे काय. परिस्थितीत काय स्थिती असेल किंवा काय असेल. ऑप्शन्स आहेत MRP = VMP,
म्हणजे मार्जिनल रेट ऑफ प्रोडक्शन इज इक्वल टू VMP, व्हॅल्यू ऑफ मार्जिनल प्रोडक्ट. MRP, VMP, MRP is greater than VMP, VMP is greater than MRP, none of the above. या 3 कंडिशन आपल्याला दिलेल्या आहेत. यापैकी कुठली कंडिशन ही परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये प्रोडक्शन मार्केट मध्ये असेल असं विचारलेलं आहे आणि मराठीमध्ये देखील तेच आहे. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे A, MRP is equal to VMP. ओके, VMP म्हणजे काय असणार, व्हॅल्यू ऑफ मार्जिनल प्रोडक्ट इज इक्वल टू प्राइस इंटू मार्जिनल प्राइस. ओके, हे त्याचं VMP चा फॉर्म्युला आहे किंवा ते इथे आपल्याला दिसून येतो इन परफेक्ट कॉम्पिटिशन. ओके, इथे आपल्याला परफेक्ट कॉम्पिटिशन मध्येच विचारलेलं आहे म्हणून काय होतं, MRP इज इक्वल टू VMP. ओके, याचा करेक्ट आन्सर आपल्याला मिळालेला आहे A. जेव्हा खालील परिस्थिती उद्भवते तेव्हा कंपन्या परिपूर्ण स्पर्धेत असतात असे म्हणतात. ओके, परिस्थिती परफेक्ट कॉम्पिटिशन कधी असतं, अनेक कंपन्या एकासारखी उत्पादने तयार करतात तेव्हा. उत्पादन विकत घेण्यासाठी अनेक खरेदीदार उपलब्ध असतात आणि अनेक विक्रेते उत्पादनासाठी विकण्यासाठी उपलब्ध असतात आणि विक्रेते आणि खरेदीदार यांच्याकडे सर्व संबंधित माहिती असते जे याविषयी तर्कशुद्ध निर्णय घेतात. तर इथे परफेक्ट कॉम्पिटिशन साठी कुठल्या अटी आहेत किंवा या स्थितींमध्ये पूर्ण परफेक्ट कॉम्पिटिशन आपल्याला दिसून येते हे सांगितलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघतो आहोत आपण 3 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिलेशन दॅट द लॉ ऑफ डिमांड डिफाइन्स. लॉ ऑफ डिमांड एक महत्वपूर्ण लॉ आहे आपला मायक्रो इकॉनॉमिक्स मधला. मागणीच्या नियमाने खालीलपैकी कोणता संबंध परिभाषित केला जातो. इथे कंडिशन दिलेला आहे किंवा रिलेशन दिलेलं आहे, त्यापैकी कुठलं लॉ ऑफ डिमांडचं डिफाइन करतो. ओके, इन्कम अँड प्राइस ऑफ अ कमोडिटी, उत्पन्न, कमोडिटीचे उत्पन्न किंवा किंमत. ओके, प्राइस अँड क्वांटिटी ऑफ द कमोडिटी, वस्तूची किंमत आणि प्रमाण. इन्कम अँड क्वांटिटी डिमांडेड, मागणी केलेले उत्पन्न आणि प्रमाण. क्वांटिटी डिमांडेड अँड क्वांटिटी सप्लाइड, मागणी केलेले प्रमाण आणि पुरवठा केलेले प्रमाण. तर यापैकी कुठलं रिलेशन जे आहे ते आपल्याला लॉ ऑफ डिमांड दाखवतं. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, प्राइस अँड क्वांटिटी. लॉ ऑफ डिमांड काय आहे आपल्याला माहिती आहे ना, वस्तूंची मागणी आणि वस्तूंची किंमत या दोन्हींमधला संबंध जो आहे तो लॉ ऑफ डिमांडचा संबंध दर्शवतो, म्हणजे प्राइस अँड क्वांटिटी ऑफ अ कमोडिटी. ओके, मागणीचा कायदा आपल्याला सांगतो की जर अधिक लोकांना एखादी वस्तू खरेदी करायची असेल, मर्यादित पुरवठा लक्षात घेऊन त्या वस्तूची किंमत जास्त असेल, त्याचप्रमाणे एखाद्या वस्तूची किंमत जितकी जास्त असेल तितके ग्राहक खरेदी करतील, तितके प्रमाण कमी. म्हणजेच काय, वस्तूची मागणी डिमांड जी आहे ती वाढली तर त्याची डिमांड नाही, वस्तूची प्राइस कमी झाली तर डिमांड वाढते आणि वस्तूची प्राइस वाढली तर डिमांड कमी होते. हा आपला लॉ ऑफ डिमांड आहे आणि तोच संबंध आपल्याला या क्वेश्चन मध्ये विचारला होता. मग क्वांटिटी आणि क्वांटिटी ऑफ द कमोडिटी आणि प्राइस या दोन्ही मधलं रिलेशन लॉ ऑफ डिमांडशी रिलेटेड आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 4th नंबरचा. व्हॉट डू यू मीन बाय मिक्स्ड इकॉनॉमी. मिक्स्ड इकॉनॉमी म्हणजे काय, इंडियाची इकॉनॉमी जी आहे ती मिक्स्ड इकॉनॉमी आहे हे आपल्याला माहिती आहे. मिक्स्ड इकॉनॉमी, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय. ऑप्शन्स आहेत मॉडर्न अँड ट्रेडिशनल इंडस्ट्रीज, आधुनिक आणि पारंपरिक उद्योग म्हणजे मिक्स्ड इकॉनॉमी. पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर्स, फॉरेन अँड डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट, कमर्शियल अँड सबस्टन्स फार्मिंग म्हणजे सार्वजनिक व खाजगी क्षेत्रे, विदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूक, व्यावसायिक आणि निर्वाह शेती. तर यापैकी मिश्र अर्थव्यवस्था जी आहे ते आपल्याला सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रे एकत्रित काम करतात अर्थव्यवस्थेमध्ये, त्याला आपण मिक्स्ड इकॉनॉमी म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतो. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे बी, पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर्स. ओके, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर मिश्र अर्थव्यवस्था अर्थशास्त्रात संसाधन वाटप, वाणिज्य आणि व्यापाराची बाजार प्रणाली ज्यामध्ये मुक्त बाजार आणि सरकारी हस्तक्षेपासह एकत्रित राहतात. मेन मुद्दा हाच आहे, मुक्त बाजार, सरकारी हस्तक्षेप हे दोन्ही एकत्रपणे काम करतात, त्याला आपण मिश्र अर्थव्यवस्था म्हणतो. काय म्हणतो, मिश्र अर्थव्यवस्था. ओके, खाजगी कराराची मुक्त बाजार तत्वे आणि राज्य मालकीची किंवा नियोजनाची समाजवादी तत्वे यांचे संयोजन सर्व मिश्र अर्थव्यवस्थांमध्ये सामान्य आहे. म्हणजे सर्व अर्थव्यवस्थांमध्ये अशी स्थिती दिसून येते जिथे मुक्त बाजार आणि सरकारी हस्तक्षेप दोन्ही आहेत. ओके, 5th नंबरचा क्वेश्चन आहे व्हॉट डू यू मीन बाय
द डिमांड ऑफ कमोडिटी. आता डिमांड म्हणजे काय, एखाद्या वस्तूची मागणी म्हणजे काय, वस्तूची मागणी म्हणजे काय, हा सिंपल क्वेश्चन आपल्याला दिसतो. एक्झाम मध्ये याविषयी आपल्याला ट्विस्टेड क्वेश्चन येऊ शकतात, पण आपली कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की डिमांड ऑफ कमोडिटी म्हणजे नेमकं काय. ओके, ऑप्शन्स आहेत डिझायर फॉर द कमोडिटी, फक्त वस्तूची इच्छा म्हणजे मागणी. नीड फॉर द कमोडिटी, वस्तूची गरज म्हणजे वस्तूची मागणी. क्वांटिटी डिमांडेड ऑफ दॅट कमोडिटी, त्या वस्तूची मागणी केलेले प्रमाण म्हणजे मागणी. Quantity that consumer are able to willing to buy at a various prices during any particular period of the time. ग्राहक कोणत्याही विशिष्ट कालावधीत विविध किमतींवर खरेदी करण्यास सक्षम आणि इच्छुक असतात. ओके, तर वस्तू खरेदी करण्याची इच्छा आहे पण पैसे नाही, मग तिथे मागणी दिसून येईल का, नाही, मग आपलं हे ऑप्शन येणार नाही. वस्तूची गरज आहे पण पैसेच नाहीत किंवा इच्छा पण नाही घ्यायची, मग हे मागणी असणार आहे का, नाही. व त्या वस्तूची मागणी केलेले प्रमाण म्हणजे मागणी आहे का वस्तूची, नाही. मग इथे करेक्ट ऑप्शन आपलं काय असणार आहे, ऑप्शन डी, जिथे ग्राहक सक्षम देखील असेल आणि इच्छुक देखील असेल, म्हणून इथे करेक्ट ऑप्शन आहे डी. एखाद्या वस्तूची मागणी म्हणजे एखाद्या वस्तूच्या रकमेचा संदर्भ असतो जी ग्राहक खरेदी करण्यास इच्छुक असतात आणि विशिष्ट कालावधीत विशिष्ट किमतीवर खरेदी करण्यास सक्षम देखील असतात. तेच आपण ऑप्शन मध्ये देखील बघितलं की मागणी म्हणजे काय, जिथे तुमची इच्छा देखील पाहिजे, काय पाहिजे, इच्छा पाहिजे, विलिंग पाहिजे, आणि दुसरं म्हणजे तुम्ही ती खरेदी करण्यासाठी सक्षम असले पाहिजे. या दोन्हींचा जेव्हा एकत्रित संबंध येतो तेव्हा तिथे वस्तूची मागणी होते. डिमांड फॉर द कमोडिटी रिफर्स टू द अमाउंट ऑफ द कमोडिटी विच कन्झ्युमर्स आर विलिंग टू बाय अँड एबल टू बाय. या दोन गोष्टी जर एकत्र येत असतील तरच तिथे मागणी निर्माण होते ऍट अ पर्टिक्युलर प्राइस ड्युरिंग पर्टिक्युलर टाइम पिरियड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 नंबरचा. द लॉ ऑफ डिमांड स्टेट्स दॅट इन्क्रीज इन द प्राइस ऑफ गुड. मागणीचा कायदा सांगतो की वस्तूच्या किमतीत वाढ झाली तर काय दिसून येते, गोष्ट किंवा कुठली स्थिती दिसून येते हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत इन्क्रीजेस द सप्लाय ऑफ दॅट गुड, decreases the quantity demanded for that good, increases the quantity supplied of that good, none of the answers. त्या चांगल्या पुरवठा वाढवतो, जर कायदा म्हणजे वस्तूची किमतीत वाढ झाली तर त्याचा पुरवठा वाढतो, त्या चांगल्यासाठी मागणी केलेले प्रमाण कमी होते, त्या वस्तूचा पुरवठा केलेले प्रमाण वाढते, यापैकी कोणतेही उत्तर नाही. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, त्या चांगल्या कामासाठी मागणी केलेले प्रमाण जे आहे ते कमी होते. म्हणजेच आपण बघितलं लॉ ऑफ डिमांड की वस्तूची किंमत जी आहे ती वाढली तर वस्तूची मागणी जी आहे ती कमी होते, कारण त्याची किंमत वाढलेली आहे. मग लोक वाट बघतात की जेव्हा किंमत कमी होईल तेव्हा मी वस्तू खरेदी करू शकेल. हा लॉ ऑफ डिमांड आहे, त्याच्यामध्ये ही स्थिती आपल्याला ऑप्शन बी मध्ये जी स्थिती दिलेली आहे ती तिथे आपल्याला दिसून येते. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 नंबरचा. द लॉ ऑफ सप्लाय स्टेट्स दॅट अन इन्क्रीज इन द प्राइस ऑफ गुड. आता इथे पुरवठा विचारलेला आहे. ओके, पुरवठ्याचा कायदा सांगतो की वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यास कुठली स्थिती दिसून येईल. ऑप्शन्स आहेत नन ऑफ दिस आन्सर, इन्क्रीज द क्वांटिटी सप्लाइड ऑफ दॅट गुड, डिक्रीज द डिमांड फॉर दॅट गुड, डिक्रीजेस द क्वांटिटी डिमांडेड फॉर दॅट गुड. म्हणजे त्या वस्तूचे पुरवठा केलेले प्रमाण वाढवते, त्या वस्तूची मागणी कमी होते, त्या चांगल्यासाठी मागणी केलेले प्रमाण कमी होते. स्थिती बघायची आहे काय आपल्याला, इन्क्रीज इन प्राइस. जेव्हा प्राइस मध्ये वाढ होते तेव्हा पुरवठा आपला वाढतो. जसं मागणी आहे जी किंमत वाढल्यावर कमी होते, पण पुरवठा सप्लाय जो आहे तो त्याच्या अपोजिट असतो. प्राइस वाढली की त्याचा पुरवठा वाढतो. ठीक आहे, मग याच्यातला करेक्ट आन्सर कोणता असणार आहे, ऑप्शन बी, क्वांटिटी सप्लाय त्याच्यामध्ये वाढवला जातो. अशी स्थिती इन्क्रीज प्राइस मध्ये असल्यानंतर दिसून येते. क्वेश्चन नंबर 8. If an increase in consumers' income leads to the decrease in demand for the camping equipments, then camping equipments is. जर ग्राहकांच्या उत्पन्नात वाढ झाली बोललेलं आहे, कॅम्पिंग उपकरणाच्या मागणीत घट झाली तर कॅम्पिंग उपकरणे कशी आहेत. ऑप्शन्स अ नॉर्मल गुड, इन्फिनिट गुड और सबस्टिट्यूट गुड और अ कॉम्प्लिमेंटरी गुड. एक सामान्य वस्तू आहे, एक कनिष्ठ वस्तू आहे, एक चांगली वस्तू आहे की एक पूरक वस्तू आहे. त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, हे एक सबस्टिट्यूट गुड आहे. तर सबस्टिट्यूट गुड कशाला म्हणतात आणि कॅम्पिंग उपकरणांचा याचा करेक्ट आन्सर सी का आलेला आहे बघूया. अर्थशास्त्र आणि ग्राहक सिद्धांतामध्ये पर्यायी किंवा बदलण्यायोग्य चांगले एक उत्पन्न किंवा सेवा संदर्भित करते जे ग्राहकांना मूलतः समान किंवा समान इतर उत्पादनासारखे दिसते.
सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा पर्याय एक चांगला आहे जो दुसऱ्याच्या जागी वापरला जाऊ शकतो. उत्पन्न वाढलं तरी त्या वस्तूची किंमत किंवा मागणी जी आहे ती कमी होत असेल तर ती एक कशी वस्तू आहे, सबस्टिट्यूट. म्हणजे ती जर नसेल तरी चालणार आहे की तिच्या ऐवजी आपण दुसरी वस्तू देखील वापरू शकतो, म्हणून तिला सबस्टिट्यूट गुड म्हणजे पर्यायी वस्तू असं म्हणू शकतो आपण, तर तिथे वापरली जाते. म्हणून इन्कम मध्ये कितीही वाढ झाली तरी त्याची मागणी घटू शकते किंवा वाढू शकते. ओके. क्वेश्चन नंबर 9. An inferior good is a one for which an increase in income cause an. निकृष्ट दर्जाची चांगली गोष्ट ज्यासाठी उत्पन्नात वाढ झाल्याने काय होते, डिक्रीज इन सप्लाय, इन्क्रीज इन डिमांड, इन्क्रीज इन सप्लाय, डिक्रीज इन डिमांड. पुरवठ्यात घट होते, मागणीत वाढ होते, पुरवठ्यात वाढ होते की मागणीत घट होते. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन डी, डिक्रीज इन डिमांड. निकृष्ट दर्जाची चांगली गोष्ट ज्यासाठी उत्पन्नात वाढ झाल्याने. इन्फिरियर गुड, पहिले इन्फिरियर गुड म्हणजे काय बघूया. एक वस्तू ज्याची किंमत कमी झाल्यामुळे किंवा ग्राहकाच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे त्याचा वापर कमी होतो, कारण अधिक महाग वस्तू खरेदी करण्यासाठी प्राधान्य दिले जाते. उत्पन्नात वाढ झाली की वस्तूची म्हणजे किंमत वाढलेली असली तरी सुद्धा ती खरेदी करण्याची आपली क्षमता वाढते, त्यामुळे जुनी वस्तू आपण वापरण्याची सोडून देतो. ते कसं असणार आहे, इन्फिरियर गुड असणार आहे. कमोडिटी द कन्झम्पशन ऑफ विच डिक्रीजेस ॲज इट प्राइस डिक्लाइन्स or as the income of the consumer rise because of the increased income available to buy preferred through more expensive commodity. तर समजलं आपल्याला की इन्फिरियर गुड म्हणजे काय आणि उत्पन्नामध्ये वाढ झाली तर तिथे काय होणार आहे, डिमांड त्या वस्तूची कमी होणार आहे, त्याला इन्फिरियर गुड म्हणतात. आणि इन्फिरियर गुड विषयीच तो क्वेश्चन होता आपला 9th नंबरचा. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आहोत आपण 10व्या नंबरचा. इफ अ स्मॉल पर्सेंटेज इन्क्रीज इन द प्राइस ऑफ गुड ग्रेटली रिड्युसेस the quantity demanded for that good, the demand for that good is. आता जर एखाद्या वस्तूच्या किमतीत थोड्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे त्या वस्तूची मागणी मोठ्या प्रमाणात कमी होते तर त्या वस्तूची मागणी कशी आहे, इन्कम इलास्टिक, प्राइस इलास्टिक, प्राइस इलास्टिक, प्राइस इलास्टिक, प्राइस इलास्टिक, युनिट प्राइस प्लास्टिक. म्हणजे उत्पन्न स्थिर आहे, किंमत स्थिर आहे की किंमत लवचिक आहे किंवा युनिट किंमत आहे. तर इथे किमतीत थोडा बदल झालेला आहे, म्हणजे कशी असणार आहे ती, किंमत लवचिक असणार आहे. बदल तर झालेला आहे त्याच्या मागणीमध्ये, पण कशामुळे बदल झालेला आहे तर किमतीमुळे. म्हणजे इथे करेक्ट ऑप्शन आपलं काय असणार आहे, ऑप्शन सी, प्राइस इलास्टिक आहे. ही वस्तू जी आहे ती प्राइस इलास्टिक आहे, किंमत लवचिक आहे, म्हणजे करेक्ट आन्सर ऑप्शन सी आहे. मागणीच्या किंमत, आता लवचिकता, किंमत लवचिकता म्हणजे काय, मागणीची किंमत लवचिकता हे एखाद्या उत्पन्नाच्या किंवा किमतीतील बदलाच्या संबंधात त्याच्या वापरातील बदलाचे मोजमाप आहे. जर किमतीतील बदलामुळे मागणी किंवा पुरवठ्यात लक्षणीय बदल होत असेल तर गुड म्हणजे वस्तू लवचिक आहे. जर किमतीतील बदलामुळे मागणी किंवा पुरवठा फारसा बदलत नसेल तर गुड म्हणजे वस्तू इनइलास्टिक आहे. इनइलास्टिक म्हणजे अलवचिक आहे. कशी आहे, अलवचिक आहे. ठीक आहे. लवचिक मागणीची किंमत लवचिकता किंवा अलवचिकता कशी ठरवली जाते हे आपल्याला इथे समजलेलं आहे. तर या काही कन्सेप्ट आहेत ज्या आपण आजच्या सेशन मध्ये एमसीक्यू थ्रू क्लिअर केलेल्या आहेत. तर आजचं सेशन आपल्या इथे संपलेलं आहे. 10 एमसीक्यू बघून आपल्या त्यातल्या कन्सेप्ट आपण क्लिअर केलेल्या आहेत ज्या आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये बघायला मिळतात. नेक्स्ट सेशन मध्ये आपल्याला याच युनिटवरचे काही एमसीक्यूज बघायचे आहेत. मंडेला आपलं नेक्स्ट सेशन होणार आहे. ओके, थँक्यू.